हरिओम. माझं नाव रामेश्वरी विराट कांबळे. उरण उपास केंद्र. माझा अनुभव भरपूर आहे, पण त्यातला एक अनुभव असं सांगते की माझ्या खूप लक्षात राहणारा अनुभव आहे. मी आले बापूंकडे पहिला सुरुवातीला 2008 मध्ये. पण माझा आत्ताचा अनुभव करोनाच्या काळामध्ये, करोना चालू होता आणि आपलं कसं कुठनं बाहेर आले की आपले कपडे धुणं हे ते, तर एवढा पसारा होता की नाही. तर मी आपल्या रूममध्ये कपडे सगळे मला आज ह्यांना बोललो की आज नाही, मी कपाटामध्ये सगळेच कपडे नीट लावणार, सगळं नीट ठेवणार. पण आपली बापूंनी उपासना रोजची दिलेली करोनाच्या काळामध्ये की 8 वाजता उपासना आपली चालू असते. पण उपासनेच्या वेळेला आम्ही काहीच करायचं नाही, फक्त उपासना ऐकायचं. आणि नंतर सुंदरकांड चालू असते तेव्हा मग मी थोडंफार काम करायला घेते आणि पण ते ऐकतच असते सुंदरकांड सुद्धा. उपासना झाली आणि ह्यांना बोललो आज माझं मन काहीतरी वेगळंच करते, मला सुंदरकांड ऐकायचं आहे. मग ते ऐकायचं आहे, पण मला किचनमध्ये पण काम करायचं आहे. पण सुंदरकांड ऐकायचं आहे म्हटल्यावर तुम्ही मोबाईलमधनं तेवढा आवाज किचनपर्यंत जाणार नाही, हॉलमध्ये लावलेलं. तर मला ते बोलले ठीक आहे, मी आपल्याकडे टेप हे आहे, स्पीकर आहे, मी त्याच्यावर लावते, तुला ऐकायला येईल. बोललो ठीक आहे. तर त्यांनी मोठा आवाज करून स्पीकरवर सुंदरकांड लावला आणि मी किचनमध्ये गेली. किचनमध्ये भात ठेवला एका साईडला आणि दुसऱ्या साईडला मी भजीचं सगळं काढवत होती, कारण भजी संध्याकाळी बोललो करूया. आणि माझी लेक पण माझ्याकडे येते की भजी काय करत असेल ना तर ती एक भजी घेणार, खाणार. पण त्यावेळेला नेमकी ती आली आणि मला काय बोलते, मी भजीची तयारी करते आणि ती मला बोलते मम्मी मी दीदीकडे, शेजारी दीर राहतात, ते बोलतात दीदीकडे जरा माझ्या शाळेचं जरा काय काम आहे, तर मी तिथे जाऊन जरा अभ्यासाचं हे करून घेते. म्हणलं ठीक आहे तू जा तिथे. आणि मी ते भजीचं करते, ऐकते, सुंदरकांड आम्ही ऐकतोय, हे ते सगळं चालू आहे. आणि अचानक काय झालं की माझं कोणीतरी असं हात धरलाय आणि मला दुसऱ्या रूममध्ये नेते. आणि एखादा आपले वडील कसे येतात की लहान मुलाचा हात धरतात आणि नेतात, तसं आणि मला जाणवलं की माझा कोणीतरी हात पकडलाय आणि मला त्या रूममध्ये नेतात. मी आपली सहज त्या रूममध्ये गेली, हात पकडून, आणि मी बोलतेय अरे माझं या रूममध्ये काहीच काम नाहीये, मी तर सगळं कबाड बिबाड नीट लावलंय, आवरलंय, आणि मी इथे का आली. हा शब्द तोंडात आणि ते स्फोट झालाच कुकरचा. आणि कुकरचा स्फोट होऊन ते हॉलमध्ये, मी त्या दुसऱ्या रूममध्ये आणि किचनमध्ये स्फोट झाला. तो कुकर पूर्ण तुटला गेला, शेगडी पूर्ण तुटली गेली माझी, आणि शेगडीचे तुकडे झाले. ते हॉलमध्ये जाऊन पडले शेगडीचे तुकडे किचनमधनं. आणि खिडकीतनं कुकरचा पूर्ण भाताचा जो डब्बा असतो तो पूर्ण बाहेर, गिल बिल सगळं तोडून बिडून एवढा मोठा स्फोट झाला. पण आम्ही दोघं घरात असून आम्हाला जराही आवाज, एवढा फक्त आवाज आला की थोडसा फटाकडी कशी वाजते तसा आवाज आला. आणि त्यांना ते कुकरचं सगळं ह्याचं दिसलं, गॅस पडलेलं कुकर, गॅस पूर्ण तुकडे झालेले शेगडीचे, ते ह्याच्यामध्ये गेलेले हॉलमध्ये. ते मला त्यांनी बघितलं आणि ते म्हणतात अरे हे कसं काय इथे आले, पडले काय. आणि त्यांनी मला हळूच हाक मारली की रामेश्वरी. मग मी त्यांना आवाज दिला, मी आहे, एवढंच बोललो त्या रूममधनं, मी आहे. आणि आम्ही दोघं बघितलं किचनमध्ये, तर किचनमध्ये एवढी हे झालेलं पूर्ण की गॅस तुटलेला, हे झालेलं पूर्ण झालेलं. आणि शेजारी दीर राहतात, त्यांना आवाज मोठा गेला, ते आले धावत धावत विचारायला की काय झालं. आणि आम्ही दोघं घरात असून आम्हाला आवाज फक्त थोडासा. आणि ते आले काय झालं, आणि आम्ही बघितलं ना तर आम्हालाच हे झालं की बापरे हे काय झालं. करोनाचा काल होता, आज हे माझ्यावर झालं असतं, पण बापूराया आहे, त्यांनी मला इतकं वाचवलं. मला लहान बाळासारखं तिकडे नेलं हात धरून, दुसरं कोण नेलं असतं मला, फक्त बापूनीच. आणि सुंदरकांड माझं मी ऐकतच होते आणि बापूनी तिथे मला नेलं, हेच फक्त मला हे करायचंय. आणि पूर्ण आम्ही बघितलं तर पूर्ण हे झालेलं शेगडी. ह्यांना बोललो फक्त सिलेंडर खालून बंद करा, आपोआप सिलेंडरचे बोललो बटन फक्त बंद करा, आणि आम्ही ते हे केलं. हरिओम. श्रीराम अंबत.